हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पावभाजी। त्यासाठी हे सर्व भाजीपाला सगळा बारीक चिरून घेतलेला आहे। फ्लावर, शिमला मिरची, बटाटे, टोमॅटो, वाटाणे हे सर्व बारीक सगळं चिरून धुवून वगैरे मग एका कुकरमध्ये बॉईल करायसाठी ठेवलं। त्याच्यामध्ये त्याच्यानुसार पाणी टाकायचं आहे आणि याच्या 4-5 शिट्ट्या कुकरमध्ये करून घ्यायच्या आहे। मग ते छान शिजल्याच्या नंतर एका स्मॅशरच्या साहाय्याने सगळं भाजीपाला हा स्मॅश करून घ्यायचा आहे। काळजीपूर्वक सगळं पूर्ण एकदम प्लेन बारीक करून घ्यायचं आहे स्मॅशरनी। काही वाटाणे आबडधोबड राहिले तरी चालते, जेणेकरून ते छान दिसतील। अशा प्रकारे आपण स्मॅशरने पूर्ण बॅटर तयार करून घेतलेला आहे। एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामुळे तेल तापल्यावर त्याच्यामध्ये मोहरी टाकली। मोहरी छान तडतडू दिलेली आहे। नंतर 2 कांद्याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला बारीक, ती त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। छान ती पेस्ट परतून घ्यायची कांद्याची ब्राऊन होईपर्यंत। आणि 2 टमाट्याची पण पेस्ट करून ठेवायची याच्यासाठी। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। इथे छान आपला कांदा लाल झालेला आहे। त्याच्यामध्ये लसण, जिरं आणि कोथिंबीर याचा याची पेस्ट करून घेतलेली आहे, ते टाकलेलं आहे 2-3 चम्मच। थोडी क्वांटिटी जास्त असल्यामुळे आपल्याला थोडं सामानही जास्त टाकावं लागणार आहे। सगळं छान हे परतून घ्यायचं आहे मंद आचेवर। छान हे परतलं की गॅस पूर्ण मोठा करून द्यायचा। त्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे 2-2.5 चम्मच। त्यानंतर तिखट टाकायचं आहे। घरी बनवलेला गरम मसाला तो पण त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे। हे छान मस्त परतून घ्यायचं। छान मसाले परतल्याच्या नंतर पाहून घ्यायचं तेल सुटेपर्यंत ते मसाले परतायचे छान। आपल्याला अजून काही वाटत असेल कलरला वगैरे हळद वगैरे थोडी तर जास्त टाकायची, हळद तिखट। त्यानंतर 2 टमाट्याची प्युरी करून ठेवलेली आहे, छान पेस्ट केलेली आहे बारीक, ती त्याच्यामध्ये ऍड करायची। छान सगळं मिश्रण परतवायचं आहे। पूर्ण टमाट्याच्या पेस्टला पूर्ण असं आजूबाजूनी तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचं आहे, जेणेकरून चटणी, मीठ, मसाले त्याच्यामध्ये छान असे भाजले जातील। आणि जे बॅटर करून ठेवलेलं आहे आपण पावभाजीचं हे त्याच्यामध्ये मिक्स करून टाकायचं आहे। जास्त आपल्याला पातळ पण करायची नाही आहे भाजी आणि जास्त घट्ट पण नाही करायची आहे, मीडियम ठेवायची आहे, जेणेकरून पावला लावून खाताना व्यवस्थित खाल्ला जाईल ती। छान हे असं परतून घ्यायचं आहे मस्त। छान परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये
2 ते 3 चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्या चवीनुसार आणि 2 मोठ्या आकाराचे लिंबू त्याच्यात पिळून घ्यायचे आहेत. छान आंबट टेस्ट येण्यासाठी लिंबू पिळायचं आहे. लिंबू पिळून घेतलं की परत एकदा पूर्ण ते छान मिश्रण हे करून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला पावभाजी मसाला त्याच्यामध्ये वरतून ॲड करायचा आहे. 3 चम्मच. पावभाजी मसाल्यामुळे त्याला एक वेगळीच टेस्ट येते आणि कलरही छान येते. तयार आहे आपली पावभाजी. छान पाव परतून त्याच्यासोबत खाण्यासाठी सर्व करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक यू. कीप वॉचिंग.